नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणात अगदी घरोघरी बनवली जाणारी पित्तशामक अशी कोकमाची कढी. काही लोक त्याला कोकमाचं सार असं सुद्धा म्हणतात. त्याच्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 1 कप ओलं खोबरं घेतलंय, म्हणजे अर्धा नारळ आहे खवणलेला, 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, थोडी कोथिंबीर आणि 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. मीठ, चवीपुरता गूळ घेतलाय, 5 ते 6 कोकम घेतलेत इथे भिजवून. तुमच्याकडे जर ताजं कोकम असेल म्हणजेच रातांबा तो घेतला तरी सुद्धा चालेल. आणि फोडणीसाठी इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलंय, हिंग, मोहरी, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता. सगळ्यात आधी आपण हे वाटण करून घ्यायचंय. इथे हे कढीचं आपलं वाटण सगळं छान तयार आहे. भांडं सुद्धा गरम व्हायला ठेवलंय फोडणीसाठी. आणि ही कोकमं आपण एका बाजूला गरम व्हायला ठेवतोय, म्हणजे त्याचं पाणी आपल्याला सारामध्ये वापरता येईल. भांडं गरम झालंय, त्याच्यामध्ये मी घालते तूप. तूप गरम झाले, त्याच्यामध्ये आपण घालूया हिंग आणि मोहरी, लगेच कढीपत्ता आणि लसूण. लसूण एकदम काळे नाही करायचे, थोडीशी परतून घ्यायचे फक्त. आणि याच्यामध्ये हे आता वाटण घालायचं. फोडणीवर हळद करपू नये म्हणून वाटणातच हळद घालून घेतली होती. गॅस मध्यम करते. इथे मी हे सगळं वाटण घालून घेतलंय आणि ते भांडं धुवून पाणी जेवढं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे असेल साराची तेवढं पाणी घालून घ्यायचं. आणि हे असं पळीने फिरवतच उकळून घ्यायचं. एकटं सोडायचं नाही, नाहीतर ते उतू जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामध्ये आता चवीपुरता गूळ घालते आणि मीठ. पळीने ढवळत ढवळतच आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे. या कढीला आता उकळी आली आहे. आता हे कोकमाचं जे पाणी आहे ते अंदाज घेत घेत आपण याच्यामध्ये घालायचंय, जसं आपल्याला आंबट आवडत असेल तसं. मला एवढं लागणार आहे, मी घालते. असंच पळीने ढवळत ढवळत परत एक उकळी आणायची आपल्याला, की आपली कढी तयार. कोथिंबीर घालते. तर अशी ही आंबट गोड तिखट चवीची कोकम कढी तयार आहे, जी आपण भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा नुसतीच सुद्धा पिऊ शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती. आजची रेसिपी आवडली असेल तर नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.